नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ सर्वांना. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर गुरुपौर्णिमा उद्या आहे आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दत्तगुरूच्या चरणी खूप खूप शत कोटी नमन आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि आज आपण गुरुपौर्णिमेचा विशेष व्हिडिओ बनवत आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि गुरुपौर्णिमेचा दिवस कशा प्रकारे आपण साजरा करायचा आहे, कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची यथासांग पूजा, दत्त महाराजांची यथासांग पूजा कशा प्रकारे करायच्या आहेत, तर या दिवशी कुठल्या गोष्टी आवर्जून आपल्याला करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत, या सर्वाबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या आहे आपल्या स्वामी महाराजांची, आपल्या गुरूंची, आपल्या दत्तात्रेय गुरुची, आपल्या इष्टदेवांची गुरुपौर्णिमा आहे. आपल्या गुरूंचं स्थान आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असतं. गुरुविना आपलं जीवन तरुण पाय नसतो. आपला जीवन नौका समुद्रातून तारण्यासाठी गुरुची भक्ती आपल्या जीवनात असणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे आपल्या गुरुच्या चरणी नतमस्तक होण्याचा असतो. गुरु म्हणजे काय, तर आपले इष्टदेव गुरु बृहस्पती आणि ते म्हणजेच आपले दत्तगुरू महाराज. त्याचबरोबर आपल्या जीवनातील गुरु म्हणजेच प्रथम गुरु आपली आई आणि आपले वडील, त्यानंतरचा गुरु म्हणजे आपले शिक्षक आणि यानंतर आपल्या जीवनाचा खरा मार्ग दाखवणारा आपला आध्यात्मिक गुरु म्हणजे आपले जे दत्तगुरू आहेत ते आणि आपले स्वामी समर्थ. अशा हे गुरु आहेत की जे दत्त परंपरेमध्ये जे दत्तात्रेयाचे अवतार असतात त्या सर्व अवतारांना आपण गुरुपद देत असतो आणि त्यांना गुरु मानत असतो, त्यांची सेवा करत असतो. त्यांची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनाला गुरु लागतो आणि आपल्या जीवनाची दिशा जर बिघडली असेल तर योग्य दिशा त्या जीवनाला मिळते आणि आपली भक्ती सत्कारणी लागते. असं म्हणतात की गुरुविना आपला जन्म रिकामा टेकडा असतो, म्हणजेच गुरुविना व्यर्थ येरझार असं ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरीमध्ये म्हटले आहे. तर व्यर्थ येरझार म्हणजे काय, तर जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला योग्य गुरु लाभला नाही तर आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती होत नाही आणि आध्यात्मिक मार्गामध्ये व्यवस्थित योग्य रीतीने प्रगती नाही झाली तर आपल्याला मोक्षप्राप्ती होत नाही. मोक्षप्राप्ती होण्यासाठी आपल्याला गुरुची साथ असणं गरजेचं असतं. ही साथ मिळवण्यासाठी आपल्याला गुरुची सेवा गुरुवारी करायची असती. आपल्याला जरी आपण प्रत्यक्षात गुरु नाही केला तरीही आपल्याला आपल्या गुरुरूपी ईश्वराची सेवा करायची असती. ही सेवा करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून काय करायचं आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे गोष्टी आवरून आपल्याला उद्या पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन वगैरे करून घ्यायचं आहे, दारात स्वच्छ रांगोळी काढून घ्यायची आहे सुंदर. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालताना काय करायचं आहे, तर पंचामृताचा आवर्जून अभिषेक उद्या आपल्याला घालायचा आहे. त्याचबरोबर चंदनाचा घालायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रथम सकाळी 6च्या अगोदर आपल्याला उद्या तरी किमान 6 वाजायच्या अगोदर किमान 7 वाजायच्या अगोदर आपल्याला आपल्या गुरुमाऊलींना अभिषेक घालायचा आहे. कारण प्रातःकाळ ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते. त्यावेळी आपल्याला आपली जी केलेली सेवा आहे ती डायरेक्ट ईश्वरापर्यंत पोहोचते. त्यामुळे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर ही सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्याचे उत्तम इष्टफळ आपल्या पदरात पडेल. म्हणून आपल्याला 7च्या अगोदर किमान 7च्या अगोदर तरी ही पूजा आटपून घ्यायची आहे. अभिषेक आवरल्यानंतर धूप दीप नैवेद्य करून आपल्याला गुरुचरित्रातील 14वा अध्याय व 18वा अध्याय 2 वाचायचे आहेत, ते गुरुचरणी अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला गुरुवारी जी आपण सेवा करत असतो स्वामी महाराजांची 11 वेळेस तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारामृत ते आहे ते संपूर्ण आपल्याला एका बैठकीला वाचून घ्यायचं आहे. तुम्हाला जर सकाळी पूजा करून एवढा वेळ नाही उरला तर आपण संध्याकाळी देखील हे स्वामीचरित्र सारामृत वाचू शकतो. परंतु सकाळी 11 वेळेस तारक मंत्र, 11 वेळेस घोरकोष्ठधरण स्तोत्र आणि गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय या सेवा तर आपल्याला सकाळीच करायच्या आहे. त्यासाठी आपल्याला लवकर उठावं लागणार आणि उद्या पौर्णिमा असल्यामुळे, विशेष करून गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्या सेवा डायरेक्ट आपल्या गुरुच्या चरणी लीन होतात. त्याचबरोबर आपल्याला जर आपल्या ईश्वराला गुरुपद द्यायचे असेल, गुरु मानायचे असेल, आपण जर गुरु केलेला नसेल प्रत्यक्षात, तर आपल्याला उद्या आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्या स्वामी महाराजांना गुरुपद देऊ शकतो. तर ते गुरुपद कसं द्यायचं, तर आपण आपल्या घरच्या घरी ते पूजा वगैरे आवरल्यानंतर आपल्याला एक नारळ
आणि खडसाखर त्याचबरोबर एक फूल आपल्या गुरुच्या चरणी, देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि त्यांना विनवणी करायची आहे की हे दत्तगुरू महाराज आहे, स्वामी समर्थ महाराजा, माझ्या जीवनामध्ये गुरु नाही, गुरुविना जीवन व्यर्थ होईल, म्हणून आपण माझे गुरु व्हावे आणि योग्य मार्गदर्शन पावलोपावली योग्य मार्गदर्शन करत राहावे, म्हणून मी तुम्हाला गुरु मानत आहे. माझ्याकडून काही चुका होत असेल तर तुम्ही माझं मार्गदर्शन करावं व मला सन्मार्ग दाखवावा. सन्मार्ग लाभण्यासाठी मला योग्य तो तुम्ही मार्गदर्शन करावे, माझ्या जीवनाचे कल्याण करावे, अशी त्यांना विनवणी करायची आहे. आणि पेढ्याचा नैवेद्य असेल तर तो दाखवायचा आहे, गोडाचा काहीतरी नैवेद्य करून. स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू खूप आवडतात, तर आपण जमलंच तर आदल्या दिवशीच आपण बेसनाचे लाडू करून ठेवू शकता किंवा मग दुपारी करून संध्याकाळी देखील नैवेद्य अर्पण करू शकता. अशा प्रकारे आपल्याला उद्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायच्या आहेत. गुरुपद देऊन त्यांच्या चरणी आपल्याला लीन व्हायचं आहे आणि आपल्याला 11 वेळेस तारक मंत्र आवर्जून उद्या म्हणायचं आहे. तसेच आपल्याला जमलंच तर 11 माळी स्वामी समर्थ. कसं असते, आपण किती सेवा केल्या तरी त्या सेवा आणखी वाढतच जातात. त्यामुळे आपल्याला कमी सेवा परंतु श्रद्धा मनापासून ठेवावी. मनापासून ज्या गोष्टी करतो आपण त्या मनापासून असाव्यात आणि आपले चित्त त्या ठिकाणी ठेवून आपण या सेवा करायला हव्यात. कारण कसं असतं की आपण सेवेला बसतो आणि आपल्या मनात वेगवेगळे विचार घोळवतात, तर ते विचाराने डोकं वर काढू नये. आपलं चित्त आहे ते आपल्या सेवेमध्येच लीन असावं. ज्या गोष्टी आपण करतोय, आपण थोड्याच गोष्टी करायच्या परंतु त्या मनापासून करायच्या. इतरत्र मन भटकू नये त्यासाठी प्रयत्न करायचे. कारण जर मन भटकत असेल आणि चित्त जर आपल्या गुरुच्या ठाई नसेल तर त्या सेवेला काहीच अर्थ नाही. त्यामुळे आपल्याला सेवा करताना कधीही आपलं मन अगोदर एका ठिकाणी लीन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला ओंकार गुंजन करणं सगळ्यात प्रभावी ठरतं. आपलं जर चित्त आपण सेवे करताना मंत्र म्हणताना तारक मंत्र म्हणताना आपल्या मनात वेगवेगळे आपले संसारिक विचार येत असतील तर आपण आपल्याला स्वतःला शांत ठेवण्यासाठी, मन स्थिर ठेवण्यासाठी आपण दररोज सकाळी उठून ओंकाराचा जप जर 5 मिनिट केला तर आपलं एकदम मेंदू फ्रेश होतो आणि आपलं चित्त एका ठिकाणी एका जागेवर केंद्रित व्हायला मदत होते. जर एका ठिकाणी केंद्रित झालं तर आपली सेवा चांगल्या उत्तम प्रकारे पार पडते. तर अशा प्रकारे आपल्याला उद्या गुरुपौर्णिमा आहे ती साजरी करायची आहे. जमलंच तर आपण एखाद्या मंदिरात जाऊन केळी वगैरे देखील केळीचं दान करू शकतो. त्याचबरोबर मंदिराच्या ठिकाणी जाऊन आपण अन्नदान देखील करू शकतो, दर्शन घेऊ शकतो. अशा प्रकारच्या गोष्टी आपण करायच्या आहेत. गुरुपौर्णिमा ही वर्षातनं एकदा येते, त्यामुळे आपल्याला आपल्या गुरुसाठी जेवढं होईल तेवढं करणं. गुरुला काय हवं आहे तर गुरुला फक्त सेवा आहे, नामस्मरण हवं आहे. दिवसभर नामस्मरणामध्ये राहिलं तर उत्तमच आहे. जसं जमेल तसं आपण दिवसभर नामस्मरण गुरुचं करत राहायचं. यापेक्षा मोठी सेवा काहीच असू शकत नाही. आणि आपलं मन शुद्ध ठेवायचं, कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही आणि चांगले विचार डोक्यात ठेवायचे. त्यामुळे ही सेवा आपण आपल्या ईश्वराच्या चरणी समर्पित करत असतो. ईश्वर हा आपला भाव बघत असतो. आपण कितीही सेवा केल्या आणि जर आपल्या मनात जर मन कलुषित असेल, मन दूषित असेल तर त्या सेवेला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे आपण आपल्या सेवा करताना आपले मन शुद्ध भाव असेल याची देखील काळजी घ्यायला हवी. तर अशा प्रकारे आपल्याला उद्या गुरुच्या चरणी सेवा अर्पण करायच्या आहेत. आणि जमलंच तर आपण औदुंबराला प्रदक्षिणा घातल्याचा देखील उद्या खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जर जवळ औदुंबर वृक्षाचं झाड भेटत असेल तर त्या ठिकाणी आपण औदुंबर वृक्षाची पूजा लावून आपल्याला 11, 21 किंवा जमल्यास तर 51 प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला घातलेल्याच्या उद्या खूप फायदा होतो. खूप औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप बदल व्हायला मदत होते. त्यामुळे आपण उद्या नक्कीच औदुंबर वृक्षाची पूजा केलेली चांगली असते. तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. आणि तुम्ही गुरुपौर्णिमा कशा प्रकारे साजरी करणार आहात, काही नवीन आयडिया जर असतील तर त्या देखील सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तर भेटूया पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. सर्वांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.